नमस्कार, जगदीश देशमुख जनता रिपोर्टरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पेंढरी ते किटाळी या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे। जंगलव्याप्त भाग असल्यामुळे या रस्त्यावर हिंस्त्र प्राण्यांचा वावर हा कायम आहे। तालुका जिल्ह्याला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे, त्यामुळे या मार्गावरून मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करत असतात। त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन या ठिकाणी प्रवास करावा लागतोय। साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखनी तालुक्यातील पेंढरी ते किटाळी हा 9 किलोमीटरचा रस्ता पूर्णतः उखडलाय। परिसर जंगलव्याप्त आहे, त्यामुळे या मार्गावर अनेकदा हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे। हे मार्ग 10 ते 15 गावातील नागरिकांना जोडणारा आहे। तालुका आणि जिल्हा ठिकाणी जोडणारा एकमेव मार्ग आहे, त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची मागणी होती आहे। रस्त्याच्या दर्शनीय भागात भूमिपूजनाचे मोठे फलक लावलेत, मात्र अद्यापही हा रस्ता बनला नाही, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। लवकरात लवकर हा रस्ता बनवावा अशी मागणी सुद्धा इथल्या स्थानिक नागरिकांनी केली आहे। नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। तर विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर अवघ्या 12 दिवसांमध्ये हा रस्ता बनेल अशी ग्वाही ही सरकारकडून दिली गेली होती, मात्र अद्यापही या ठिकाणी हा रस्ता बनला नाहीये। त्यामुळे इथल्या स्थानिकांनी रस्ता कधी बनणार असा सवाल उपस्थित केलाय। रस्त्यावरील काही भागातील झाडे तोडण्याचं काम झाल्याचं त्यांनी सांगितलं, मात्र लवकरात लवकर काम सुरू होईल, रस्ता लवकर होईल असं आश्वासन प्रशासनाकडून दिलं गेलं। या रस्त्याच्या मध्ये काही झाडं होती, ती तोडण्याचं काम बाकी होतं असं कारण त्यावेळेस दिलं गेलं होतं, मात्र झाडं तोडून झालेली आहेत तरी सुद्धा रस्ता होत नाही। त्यामुळे इथल्या स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय। या रोडाने रोज आपले ई रिक्षा आहे माझा, ह्या ई रिक्षाने अपडाऊन करत राहतो, सवारी घेऊन 4-5 लोक घेऊन त्याने। पण मला एवढं सांगायचं आहे का नानाभाऊ पटोले यांनी 5 डिसेंबर 2024 ह्या रोजी उद्घाटन भूमिपूजन म्हणून करून ठेवलं आणि आता त्या 5 डिसेंबरच्या ह्या भूमिपूजनाचा वाढदिवस येणार आहे 1 वर्षानंतर, तरी पण ह्या कामाला सुरुवात पण झाली नाही आणि काही धोका होण्याची निर्मिती या रोडाला आहे। म्हणजे समजा कोणी मेला तरी त्याच्यानंतरच त्या शासनाला जाग येते। नानाभाऊ पटोलेंना माझं एवढंच म्हणणं आहे की नानाभाऊ तुम्ही आमदार आहात, तुमच्याच खासदार प्रशांतभाऊ पडोळे आहेत, तरी पण काही जिल्हा परिषदमध्ये तुमचेच माणसं आहेत, पंचायत समितीला पण तुमचेच आहेत, तरी पण हा जो 10 किलोमीटरचा प्रवास आहे पेंढरी ते किटाळी हा अजूनपर्यंत पूर्णत्वास आला नाही, तर नुसतं भूमिपूजन केलेला अर्थ नाही, हा रोड पूर्ण झाल्याला महत्त्व आहे भाऊ। म्हणून माझी तुम्हाला एवढी 10 फुटाची विनंती आहे का समजा कोणी अपघात झाल्यानंतरच तुम्हाला जर जाग येत असेल तर याला काही अर्थ नाही। म्हणून तुम्ही लवकरच जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर ह्या रोडाचं काम सुरू करा आणि पूर्णत्वास आणा, माझी एवढीच नम्रता आहे तुम्हाला। तर या रस्त्याची अवस्था कशी आहे यासोबतच इथल्या नागरिकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज बागडे यांनी। पाहूयात। विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी मागील वर्षी म्हणजे 5 डिसेंबर 2024ला ह्या रस्त्याचे भूमिपूजन केलेलं होतं। मी आहे लाखनी तालुक्यातील पेंढरी ते किटाळी ह्या पेंढरी ते किटाळी ह्या 9 किलोमीटरच्या रस्त्यावर आहे। तुम्ही बघू शकता की संपूर्ण हा जो रस्ता आहे हा पूर्ण खराब झालेला आहे। हा परिसर जो आहे हा संपूर्ण जंगल व्याप्त आहे, त्यामुळे ह्या मार्गावर अनेकदा जे वन्य प्राणी आहेत त्यांच्या वावर होत असतो। हे जे महामार्ग आहे, हा जो रस्ता आहे हा 10 ते 15 गावातील नागरिकांना तालुका व जिल्ह्या ठिकाणी जोडणारा एकमेव मार्ग आहे। त्यामुळे मागील अनेक वर्षापासून या मार्गाची जे दुरुस्ती व्हावी अशी नागरिक मागणी करत आहेत। आपल्यासोबत एक स्थानिक नागरिक आहेत। तर काय नाव तुमचं आणि काय इथे ह्या रस्ते समस्या आहे? माझे नाव घनश्याम मनोहर मते, मी राहणार मुक्काम पेंढरी येथे रहिवासी आहे आणि या रस्त्याचे भूमिपूजन 1 वर्षापूर्वीच 5 डिसेंबर 2024ला करण्यात आलेलं आहे, पण अजूनपर्यंत या रस्त्याच्या कोणत्याच प्रकारचे काम चालू झालेलं नाही। आणि या रस्त्याने किटाळी ते पेंढरी या रस्त्यावर जंगल भाग असल्यामुळे येथे वाघ हरिण यांचा जास्ती प्रादुर्भाव आहे। त्या कारणानं आमचा एकच सांगणे आहे, जे आमचे लाडके आमदार आहेत नानाभाऊ पटोले आणि येथील जिल्हा परिषद सदस्य विद्याबाई कुंभरे आणि लाखनी पंचायत समिती सभापती अश्विनीबाई मोहतुरे यांना असे सांगणे आहे की या कमीत कमी या रस्त्याचे 1 वर्ष झालेलं आहे, भूमिपूजन झालेलं आहे, तुम्ही कमीत कमी 2 दिवसात जर भूमिपूजन नाही केले तर आम्ही रस्त्यावर येऊ आणि या 5 तारखेचा जो 1 वर्षानंतर 5 तारखेला 25 जो भूमिपूजनाचा बोर्ड लागलेला आहे तिथे आम्ही वाढदिवस साजरा करू या रस्त्याचा। अन्यथा जर 2 दिवसात तुम्ही काम चालू करत नसाल तर आम्ही आंदोलनाला तयार आहोत। तर हे तिथे स्थानिक नागरिक त्यांचं असं म्हणणं आहे की 2 दिवसात समजा ह्या रस्त्याचे काम चालू करत नसाल तर आम्ही आंदोलन करू किंवा ह्या 5 डिसेंबरला ह्या रोडचा वाढदिवस करू। सूरज बागडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा।
तर या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते भूषण नागलवाडे जोडलेले आहेत। भूषणजी, रस्ता बनलेला नाहीये, मोठ्या प्रमाणात समस्या आहे, इथल्या स्थानिक नागरिकांनी यासाठी काही पाठपुरावा केलेला आहे? तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून हा रस्ता बनावा यासाठी प्रशासनाकडे काही पाठपुरावा केलाय? नमस्कार, मी भूषण सेवक नागलवाडे। पेंढरी पासून जो 3 किलोमीटर गाव आहे तिथेच मी राहतो, न्याहारवानीमध्ये। आम्ही खूपदा पाठपुरावा केला। 5 डिसेंबर 2025 ला ह्या रस्त्याचं भूमिपूजन झालं आणि कसं आहे, तो रस्ता इतका खराब आहे, 3 किलोमीटरचा परिसर, तो सरळ आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जोडते, आम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जायला जोडते। त्याच्यानंतर इकडे किटाडीपर्यंत पूर्ण तो एक 12 किलोमीटरचा पट्टा पूर्ण अक्षरशः खराब झालाय। सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की ह्या रोडनी जाताना जंगली हिंस्त्र प्राण्याचा जास्त म्हणजे त्याचं हे राहते, संचार नेहमी सुरू राहते। मी रोजच त्या रोडनी जातो, खूप त्रास होते। तो जो 3 किलोमीटरचा अंतर पार करायला कमीत कमी बाईकनी 10 मिनिटं लागतात। मग आपण समजू शकता की त्या रोडची अवस्था काय असेल। जी, आम्ही पाठपुरावा केलेला आहे, पण त्यांनी तो एक इलेक्शनच्या पहिले एक फंड म्हणून त्यांचं एक भूमिपूजन करून ठेवलं होतं। त्याच्यानंतर तिकडे कुणी वळून बघत नाही। आमचे स्थानिक आमदार पटोलेजी त्यांनी तो एक भूमिपूजन करून ठेवलं होतं 5 डिसेंबरला। 1 वर्ष पूर्ण होणार आता, जवळपास 15 दिवसांनी 1 वर्ष पूर्ण होणार, पण अजूनपर्यंत त्या रस्त्याची काही एक प्रोग्रेस झालेली नाही आहे। प्रशासनाकडून काय उत्तर दिलं जातंय? रस्ता होत नाहीये यासाठी काय कारण हे प्रशासनाकडून दिलं जात आहे? प्रशासनाकडून कसं आहे, टाळाटाळीचे उत्तर दिलं जाते, होईल आता होईल, काही म्हणतात की आमची सरकार नाहीये, म्हणजे बीजेपीची सरकार आहे, काही म्हणजे ते म्हणजे काही त्यांच्या उत्तरांना काही म्हणजे तेवढं काही महत्वच नाही आहे। ठीक आहे, एक रोष आहे त्यांच्याविषयी, म्हणजे कसं ते असे म्हणजे समाधानकारक उत्तर देत नाही, काही निधी उपलब्ध नाही आहे, काही आमची सरकार नाही आहे, अशा पद्धतीचे एक उत्तर देतात। जी, ठीक आहे भूषणजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल। हो, तर रस्त्याची अत्यंत अवस्था वाईट आहे, मात्र प्रशासनाकडून कोणतंही थेट उत्तर दिलं जात नाही, रस्ता बनवला जात नाहीये। त्यामुळे इथल्या स्थानिकांना याच कच्च्या रस्त्यावरून, खड्डे पडलेल्या रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय, स्थानिकांना याचा त्रास होतोय। यासोबतच जनता रिपोर्टरमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र।